फार मोठ्या प्रमाणावरती लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या पुढे बोलून आणि त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढण्यात यावा अशा प्रकारची विनंती आम्ही जे आहे ते उद्या सकाळी काही प्रकाशदादा सोळंके मी आणि इतर जे लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि निश्चितपणे उपसमितीच्या पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांच्या पुढे हे गाऱ्हाणं मांडून हा प्रश्न सोडून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू। की काय कसं म्हणजे व्यक्ती काय सरकारने पाठवलं किंवा सरकारच्या मार्फत काय मेसेज घेऊन आला काय सरकारने पाठवलं वगैरे असं काही नाही। अजून आम्ही जे पाठीमागची मंत्रिमंडळ उपसमिती झाली त्या उपसमितीच्या वेळेस समोर जाऊन बोललो होतो। एक निर्णय त्यातला झालेला आहे आणि इतर निर्णयांच्या संदर्भामध्ये तातडीनं निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपसमिती यांच्याशी बोलून लवकरात लवकर याच्यामध्ये तोडगा काढण्याची आवश्यकता आहे। कारण लोक जे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथं आलेले आहे, उपनगरामध्ये सुद्धा लोक थांबलेले आहे आणि लोक आल्याच्या नंतर त्यांच्या बाबतीत काहीतरी निर्णय झाल्याशिवाय हे लोक लवकर मुंबई सोडतील अशी परिस्थिती नाही। बोललो त्यांनी सांगितलं की त्यांचं जे म्हणणं आहे यापूर्वी सुद्धा अंतरवली सराटीला शासन आल्याच्या नंतर एक पहिलं उपोषण जे मनोजदादांनी त्या ठिकाणी केलं होतं त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मध्यस्थी करण्याचं काम मी केलेलं होतं। आणखी सुद्धा मध्यस्थी करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी करणार। हे पहा, मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत, त्याच्यानंतर याच्या बाबतीमध्ये निर्णय घेणारेही तेच आहेत। यापूर्वी सुद्धा काही जे निर्णय घेतलेले आहेत आरक्षणाच्या संदर्भात ते माननीय मुख्य